हाय! तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा स्वयंपाक ना पुरणाचा होता, त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता जेवण बनवायला सुरुवात केली. आईने पुरणपोळीची तयारी आधीच करून ठेवली होती, त्यामुळे आता फक्त भाजी आणि आमटीच बनवायची राहिली होती. मटार बटाट्याची भाजी बनवायची होती, त्यामुळे थोडे मटार घेतले आणि सोबतच 4 छोटे बटाटे सोलून पाण्यामध्ये टाकले. तेलामध्ये जिरा आणि लसूण टाकली, मग त्यात चिरलेला कांदा टाकला. कांदा नरम झाल्यावर त्याच्यात रोजचेच बेसिक मसाले टाकले आणि मग चिरलेला टोमॅटो टाकला. टोमॅटो ना झाकण ठेवून वाफवून घ्यायचा. मग ह्यात बटाटा आणि मटार टाकले, चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी, असं सगळं मिक्स करून झाकण ठेवून शिजायला ठेवलं. आणि मग लगेच बाजूला आमटी बनवायला घेतली. पुरणपोळीसाठी जी डाळ शिजायला ठेवतो ना, त्या डाळीच्या पाण्याची आमटी खरंच खूप छान लागते. गरम तेलामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी दिली, त्यात थोडी लसूण टाकली आणि मग थोडा टोमॅटो. मग यात हळद, लाल तिखट आणि गरम मसाला, थोडंसं भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं. सगळा मसाला तेलामध्ये भाजून घेतला आणि मग जे पाणी ठेवलं होतं ना बाजूला काढून, ते ह्यात टाकलं. चवीपुरतं मीठ टाकलं, थोडंसं कोकम टाकलं आणि मग उकळी यायला ठेवून दिलं. आमटीला उकळी आल्यावर ह्यात थोडी कोथिंबीर टाकली. भाजीसुद्धा तयार झाली होती. मग सगळं जेवण झाल्यावर ना आईने लगेच पुरणपोळी बनवायला घेतली. आईने पुरणपोळ्या लाटून दिल्या, मग मी पटकन शेकवून घेतल्या. सगळं जेवण झाल्यावर छान असं ताट तयार केलं. आमटी, भात, मटारची भाजी, पुरणपोळी आणि सोबत श्रीखंडसुद्धा होतं. छान असं जेवण झालं आणि मग जेवून झाल्यावर लगेच होळीजवळ गेलो. होळीची पूजा झाली. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही सगळे पाया पडलो. त्यानंतर होळी पेटवली. आज खरंच खूप भारी वाटत होतं, कारण ना आम्ही सगळेजण एकत्र होतो. प्रत्येक सण ना एकत्र येऊन साजरा करण्यात ना खरंच खूप मजा येते.